पोखरणारवाला स्टँडमध्ये त्या माईकचा आवाज येत नव्हता. मी बी आपलं शेवट गाड्या म्हणून पळत गेलो. मग आम्हाला म्हणलं लागली आहे गाडी, लागली आहे, बसा म्हणलं आतमध्ये. त्या टायमाला प्रत्येक माणसं तिकीट काढताना सरकुली म्हणायचे. अजय म्हणलं आपल्याला तर खरसुलीला जायचं आहे, काय मुराळे कुठनं आलाय. मग आता फसलेलं सांगायचं म्हणजे अवघड झालं. पोळे वासामुळे कुत्रे रात्रभर काय झोप येईना, खडबड करून तिनं आपल्या घरात काय ते केलं. सासरा म्हणलं अगं ते उपीट केलंय का पिठले केले. ते लोणच्या फोडीसारखे 2 तुकडे टाकायचे आणि एक तांब्यावर आपली आमटी वाटायची. जाळा बसलं ती बायको आतनं वाकून बघायची आणि त्याला डोळे वठायचे. त्या पोरीने काय केलं की मऊ आपलं म्हणलं मटण आणि त्या जावया पुढे बशी ठेवली आणि ते सगळे टवकारून बघायला लागले बाकीचे. मग ते गटुडं घ्यायचं आणि ते गटुडे घेऊन त्या बेगमपूरला उतरायचं आणि त्या गटुड्यातनं असं करून बघायचं त्या नदीच्या पलीकडे गाडी आहे का. मग ते नावाला 10 पैसे आहे का, 10 पैसे आहे का, सुट्टे द्या म्हणून ते वरडायचं. आणि नावातनं पुन्हा पळसतोर काय कळला ती गाडी हल्लेली असायची किंवा मिळायची न मिळायची. थिएटरात कसं असायचं, अर्धा सिनेमा एंट्रोला असायचा. मग एंट्रोलसाठी म्हणून जायचं 9 वाजल्यापासून जे बसायचे तर ते शेकोटी करत बाहेर, आता एंट्रोल होईल मग एंट्रोल होईल म्हणत बसायचं. मग त्यांनी ते एंट्रोल झाला की मग कवा एकदा आत जाईल, ते राहिलेला अर्धा भाग असतो तेवढा बघायला मिळाला की मग जिंकलं म्हणायचं. नेल्यानंतर मग गडी बी काय तिथं ते शर्ट अडकावं, ते ड्रम ठेवू, ह्यात त्याचा कालावधी अर्धा तास जातो अजून ठरवल्यामुळे बी. पुन्हा कालावधी जातो पुन्हा मग लगे काय जरा पाणी प्यायलं पुन्हा 2-3 जण असतात मग गोल बसून लगे. मग आपल्या पहिली लग्न म्हणजे कसं आहे मग हे म्हणजे आपले खीर पोळी आणि तिथं पहिल्यांदा काय असायचं पंक्ती बसलं म्हणजे घरनं ताटा आणावं लागायचे काय. आणि ते खीर वाढावं लागलं म्हणजे तिथे चमचा नाही काय नाही, ती भांडं वाकडे केली की बद खीर पडायची. मग ती ताट आपण खाल्ल्यानंतर मग पुन्हा पोळी सुरुवात व्हायची. मग तिथून मग ती पोळी खायला लागलं म्हणजे मग ती आमटी वगैरे असली वाढायची. मग ते खाऊन अशा पद्धतीने लग्न. आणि ते लग्न म्हणजे काय ते नवरदेवाला नुसते नवरदेव जे काय कामं सांगेल ते ऐकायला लागायचे. नवरदेवाला बाशिंग पहिलं जी असली ती कागदी बाशिंग, मग नवरदेव जे काय सांगेल ती कामं ऐकायची. अशा साध्या पद्धतीत लग्न. पुन्हा तिथे कणिक तिंबाला वगैरे अशी माणसं असायची आणि जात्यावर बायका दळायच्या पुरण वगैरे. आणि ते कणिक तिंबताना असं फरशी असायच्या, त्या फरशीवर दण आदळायचे कणिक. मग त्यात काय माशी गेली काय केली काय तुंबलत बसायची. आपण जरी म्हणलं मग माशी गेली तेवढ्या काढाय 2-3 माश्या आताशेच आहेत. कोण तिंबायचं? गडी माणसं तिंबायचे फरशीवर. पाय नसते दुसरे गेल्याचं काम चालू त्यांचं. मग आपण काय त्यांना स्वच्छ आहे ना असं तसं म्हणायची काय गरज नाही. मग ते असं करायचे. पुन्हा मग ते कळी वगैरे जर असेल तर ते कळी नसतं ते आपलं पोथं झाडाचे गेले की त्यात कळी भरायची. मग त्यात कळीतल्या पोथ्यातलं काय जातंय का येतंय का काय विचार नाही काय नाही. मग ती कळी भरायची आपली आणि ते पुन्हा मग सत्यनारायणला ह्याला त्याला पुन्हा वापरायची. पहिल्यांदा कळी असायची. पहिल्यांदा कळी कमी होती, कवा तर लाडू एखादा बघायला मिळाला, पण पुन्हा कळी चालू झाली. लग्नामध्ये कळी पुन्हा चालू झाली. पहिलं लॉपसीच असायची म्हणजे खीरच असायची, खीर पोळी आणि आमटी, ह्याच्यात दुसरं काय नसायचं. पण ती लग्न समारंभ किती दिवसाचा कसा चालायचा तो? लग्न समारंभाला पहिलं लग्नाची राबणूक लय असायची. पहिलं लग्नाला म्हणजे ते नवरदेवाच्या घरापाशी ते एक खांब रावायचे पहिल्यांदा. मग पुन्हा ते बैठक करायची त्यांची, ते चुन्याचे विटा करायच्या त्या मातीच्या, मग ते घरापाशी लावायच्या. नवरदेवाला बसवायला सिंहासन त्यांना, मग ते बसायचं सिंहासन तिथं दारासमोर करावं लागायचं. मग तिथं ते लग्न. मग पूर्वी कसं असायचं नुसतं नवरदेवाला पाणी आणा म्हणून नुसतं सांगितलं की पाणी घागरी घ्यायला भांडणं लागायची. म्हणजे असा जिव्हाळा असायचा पहिलं काय. आता ती परिस्थिती नाही. मग ते नवरदेवानं सांगितल्यानंतर कामं पाहिजे ती माणसं पळून करायची आणि ते अशा पद्धतीनं लग्न व्हायचे. आणि एकोपा असायचा. बायका हाक मारले की एकमेकाच्या घरी लगेच पोळपट बेलने घेऊन यायच्या. किती दिवस लग्न असायचे? लग्न 3-4 दिवस लग्न असायचे. 3 ते 4 दिवस लग्न असायचे. आणि त्यात पुन्हा परिस्थिती काय असायची, लग्न झाले की त्या बाहेर टँकर उभा असायचा, तिथे एक टिप ठेवलेली असायची 1-2 टिपा. मग त्या टिपावर काय झापाला काय नसायचं, हे त्या आवाज घे धोतर म्हणायचे की त्यावर टाकायचे. म्हणजे त्यात काय धोतर काय विचार नाही पाचन नाही, ते धोतर टाकायचं, ते प्लास्टिक गलास त्यावर 1-2 टाकायचे. मग ते आपूट लग्न त्यांनी ते पाणी प्यायचं. म्हणजे त्या प्लास्टिक 2 गलासाचं तेवढं ते उरकायचं. अशा पद्धती म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यावेळेला काळ जरा निर्भाडपणा असायचा. लग्नात वरात वगैरे असायची का? वरात असायचे, पण वरात या टायमाला परत कशी असायची माहिती आहे का, नवरदेव जर लग्न नवरा नवरी जर निघाले बैलगाडीत बसून, मग ते 2 फळ्या टाकलेल्या असायच्या,
मग त्याला महाग त्या नवरदेवाला काय टेकायला बिकायला काय नसायचं. मग त्यांनीच आपलं असं धरायचं, कुठं खड्डा आला हे आला, आणि ते मोहऱ्यात धडांग 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 ते का पोरं नाचा लागलेले असायचे, गॅस बत्ते घेऊन कोण असे ठराविक, आणि ते नाचायलेले असायचे. मग प्रत्येक घराने पहिले पद्धत असायची दूध द्यायची. मग ते दूध द्यायचं गलास. मग ते दूध द्यायला लागल्यानंतर मग ते दूध थोडं त्या नवरीनं तोंडाला जरा लावायचं, नवरदेवानं तोंडाला लावायचं आणि त्या घागरीत वाचायचे. मग ते असं दूध साठवायचं. अशा पद्धतीनं लग्न असायचे. मग ते आता नवरदेवाला मात्र ते नवरीला बसायला असं काय सपोर्ट नसायचं काय नाही. साठवलं ते दूध काय करायचं, ते वतून टाकायचं पहिला. ते दूध वतून टाकायचं, उष्ट दूध असतं, पेत नव्हते ते. पुन्हा कशाला प्यायचं, तसं काय करायचं. मग तसं काय करा म्हणजे मान एक आपल्या घरावरून नवरदेव चाललाय आपल्याला, बरोबर, म्हणजे अख्ख्या गावात संस्कार. हा, सगळ्या गावाने ज्याचे त्याचा जिव्हाळा प्रेम आहे अशी माणसं ग्लास घेऊन उभं राहायची. तेव्हा प्रत्येक घराने दूध असायचं, जनावर असायचे. मग ते ग्लास घेऊन उभं राहायचे आणि द्यायचे. मग ते नवरदेवाला बाबा आपल्यातला माणूस आहे, मग ते मान करायचं म्हणून ते घ्यायचे. मग ते थोडं तोंडाला लावायचे, नवऱ्या त्या बायकोला जरा थोडं द्यायचं, ते पुन्हा राहिलं तेच वाटायचं. आणि मग मागे ते दारू गोळा असायचा त्या बैलगाडीत. मग ते दारू गोळ्याला एक माणूस असायचा, ते उडवायचे, ते कुंभाराकडे करायची तसली ती गाडगी. मग तसल्यातनं मग कुठं बस सगून चौकात एक ढोल उडला की मग पोरं पळत जायचं त्याच्याकडे मागायला. मग ते काय माणूस देत नव्हता. ते पुढं वरात जाईल तसं एक 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 ते उडवत जायचे. अशा स्वरूपातनं लग्न व्हायचे. वराड बिराड कसं असायचो. वराड म्हणजे कसं, वराड म्हणजे काय, त्यांच्याकडलं वराड काय 10-20 माणसं, इकडली काय 5-50 माणसं असे आलेले असायचे. मग पहिली सिस्टीम कशी असायची, नवरदेव इकडले तिकडले पाहुणे आले म्हणजे तोंडात साखर वगैरे एकमेकाचे गोड तोंड करायचं आणि मग त्यांच्या नादाला लागायचं. मग पहिलं मग ते कायलीने पाणी असायचं, गरम पाणी वगैरे ठेवायचं. मग त्यात सगळ्यांनी ते काय तोंड धुणं करणं. वराड यायचं कसं, ते वराड कशात यायचं. वराड असं बैलगाड्याने यायचं. बैलगाड्या, हो बैलगाडीनं. असल्या गाड्या नव्हत्या बैलगाड्याने यायचं. पुन्हा त्या युवाने सोय करायची वैरणीची, अशी पद्धत असायची. मग ते बैलगाड्या सोडायच्या, मग त्या युवायातलं कडबं आपलं टाकायचं. मग ते कडबं टाकायचं म्हणजे गुडघे माप टाकायचं, काय त्याला विचार करायचा नाही, धडा टाकायचं आपलं. कसलं माप. आणि ते नवा गुडघे माप टाकायचं. हा, त्याला काय बाबा हे युवायचं म्हणलं काय त्याला कमी जास्त करायची भानगड नाही. धडा यायची, एकूण तिकून यायची, कडबा टाकाय, एकूण तिकडे कडबा टाका, अशा पद्धतीतनं ती लग्न व्हायची. आता मला एक किस्सा सांगा. एक किस्सा आहे बघा, तुम्ही कुठेतरी खरसुळीला चालला होता. हा, मग ते मी काय आमच्या बहिणीचं लग्न 74 साली आमच्या बहिणीचं लग्न झालं. मग त्या टायमाला मला काय झालं, मग मी आमच्या बहिणीला आणायला मंगळा माझं गाव, बहिणीचं गाव खरसुळी, आणि मी कवाच गेलो नाही. आणि बहिणीचं लग्न पंढरपूरला झालेलं. मग ते भोसले आडनाव आमच्या भाऊजीचं. मग आमच्या घरातले म्हणले, अरे तू बहिणीला आणायला जात नाही का म्हणले. आम्ही शिदुऱ्या करतो म्हणले, जावा म्हणले शिदुरी घेऊन. मग शिदुरी घेऊन जावा म्हटल्यानंतर मी आपलं मग घरात शिदुरी केली काय. मग शिदुरी केल्यानंतर मग लगे ते मी त्या पंढरपूरला गेलो. मग पंढरपूरला गेल्यानंतर मग तिथं मग मला काय त्या गावाचा मार्ग माहीत नाही काय. मग तिथे पत्र्या शेडमध्ये खरसुळी, सरकुळी हे असे ग्रामीण भागातल्या गाड्या तिथं लागायच्या. मग तिथं एकाला विचारलं मी, म्हणलं खरसुळी गाडी कुठं लागते. त्या जावा म्हणलं त्या पत्र्या शेडमध्ये म्हणला, तिथे माणसं बसली म्हणलं गर्दी, तिथे विचारा. मग आपले ग्रामीणमधली माणसं पटकेवाली बसली, मामा मला खरसुळी जायचं म्हणलं, गाडी कुठं. इथंच लागते गाडी म्हणला, इथंच थांबा म्हणला तुम्ही, शेवटची गाडी आहे म्हणलं, आता गाडी पुन्हा मिळत नाही म्हणला. मग मी नवीन असल्यामुळे मी बी आपलं मग ते डालगं घेऊन तिथं गेलो त्यापाशी. मग गेल्यानंतर मग ते म्हणला, मग गाडी मग ते पोखरनारवाला स्टँडमध्ये त्या माईकचा आवाज येत नव्हता, करसुळे करसुळे करसुळे. मग ते सरकुलीला ते खरसुळे म्हणल्यासारखं मला वाटलं. मी बी आपलं शेवट गाड्या म्हणून पळपळ गेलो. मग आम्हाला म्हणलं लागली आहे गाडी, लागली आहे बसा म्हणलं आतमध्ये. मग ढकलून आम्ही आपलं गेलो पुढे. मग पुढे गेल्यानंतर जेव्हा ते तिकीट काढायचा योग आला, त्या टायमाला प्रत्येक माणसं तिकीट काढताना सरकुली म्हणायचे. अरे आला म्हणलं आपल्याला तर खरसुलीला जायचं आहे आणि सरकुली कसं म्हणाले. आणि त्यांना जर म्हणलं आपण बाबा मला सरकुली जायचं आहे आणि खरसुली गाडी बसलं, राव तुम्ही शिकल्या सवरला आहे, तुम्हाला कळतंय नाही असं म्हणतील म्हणलं. मग मी आपलं गपचिप मग सरकुली म्हणून तिकीट काढलं आणि तिथं सरकुलीला पोचलो. मग तिथं पोचल्यानंतर मग तिथनं आल्यानंतर ग्रामीणमध्ये कशी पद्धत असते, डालगं घेऊन आलाय माणूस त्यांना विचारतात, अरे मुराळे कुठला आलाय काय आला असं म्हणतील. मग मला तिथं गेल्या ते कॅन्टीन होतं, ते चहा प्यायला गेलो तिथं. मग ते म्हणलं काय मुराळे कुठनं आलाय. मग आता फसलेलं सांगायचं म्हणजे अवघड झालं. मग मी म्हणलं, मग अजून त्यांना म्हणलं तर मंगळच आहे आणि खरसुली म्हणून मी सरकुली गाडीत बसले. म्हणलं मला खरसुली आणि सरकुली काय पोकारनात काय कळलं नाही. म्हणलं अरा म्हणलं आता तुम्हाला गाडी नाही म्हणलं जायला. म्हणलं आता आली पंचत, बहिणी घरी तर जायचं आहे, हे आली पंचत. मग मी म्हणलं आता कसं काय करायचं. मग ग्रामीणमध्ये जरा जिव्हाळा असतो माणसाचा. मग ती माणसं म्हणली ह्यांना काय तर करून म्हणले
पंढरपूरला ह्यांना पाठवावं लागते म्हणजे. बर. मग त्या दूध डेअरीला टेम्पो आला, मग त्यात मी बसून महागारी आलो पंढरपूरला ते डाल घेऊन. महागारी आलो स्टँडवर मग बसलो. मग आता खरसुली गाडी सकाळी, घरात तर आता मग बहिणीला आणायला गेलेला आहे. मग आता असं फसलं म्हणलं हे अजून अवघड होईल म्हणून स्टँडवर थांबतो. मग स्टँडवर थांबल्यानंतर मग तिथं रात्रभर ते वासामुळे, त्या पोळ्या वासामुळे कुत्री रात्रभर काय झोप येईना, सारखी कुत्री यायची. मग ते माणसं हाका मारायचे, ओ तुमच्या डालपाची कुत्री यायला लागली. मग ते कामच लागलं मला ते. मग कसं करून रात्र घालवली. मग सकाळी उठल्यानंतर खरोखर खरसुली गाडी आहे का बघितली. मग त्यात बसून मग बहिणी गावाला गेलो आणि अशी खरसुली परिस्थिती झाली. हां, दुसरं काय नाही. पोळ्या होत्या का त्या डालत? काय होत्या? डालच सांजुऱ्याच्या पोळ्या असे ना, पहिलं पद्धत असे ना सांजुऱ्याच्या पोळ्या. मग अशी परिस्थिती म्हणजे एक अनुभव आला जीवनातला, होय. दुसरं काय नाही. बर. आणि दुसरा एक किस्सा आहे बघा ती उपीटाचा. हां, ते म्हणजे आमच्या इथं एक तामणकर म्हणून आमच्या इथं मला आहे, कोकणी म्हणून आडनाव आहेत. ते आमचे मित्र आहेत शेतके. मग त्यांच्या घरी गेलो. मग ते म्हणले नाना हे मामा आला म्हणले. म्हणल्यानंतर मी त्या वस्तीवर गेलो. मग गेल्यानंतर तिथे बसलो. मग ते म्हणले काय मरणार नाही, येत जावा करत जावा असं तसं म्हणलं. गप्पा मारत बसलो. मग ते आपले सुनबाई होती आतनं, अगं वर्षा विष्णू मामा आला म्हणले, उपीट तर कर की जरा म्हणले. उपीट तर कर की म्हटल्यानंतर मग त्याने आपलं खडबड करून तिनं आपल्या घरात काय ते केलं. मग केल्यानंतर मग मी बसलो. मग तिचा सासरा, मी, सासूबाई सगळे आम्ही गप्पा बसलो. मग तिनं आणलं ते उपीट. मग ते म्हणला सासरा म्हणला, अगं तो उपीट केलं आहे का पिठले केले म्हणलं. काय ते म्हणलं असू दे म्हणलं, जरा पाणी जास्त झालं म्हणजे होते म्हणलं तसं म्हणलं. मग ते आम्ही स्वीकारलं, म्हणजे आपलं ते उपीट खाल्लं. नवीन नवरी? हां, नवीन नवरी होती. मग तिला काय उपीट जमत नव्हतं, पण ते आता आपण जरा थोडं समजून घेतलं पाहिजे म्हणलं. पाणी लय झाल्यामुळं ते अजून नवरी म्हणाली पुन्हा आपल्याला मग बरं येऊन नाव ठेवून गेला म्हणतील म्हणलं. मग आम्ही आपलं ते उपीट खाल्लं, दुसरं काय नाही. पहिलं मटण मासे वगैरे कसं असायचं, काय कशी खायची लोक? नाही, मटण मासे कुठं. मटण मासे कसं आहे, आता निमंत्रण आलं तुम्हाला मटणाचं, आता तुमच्या पाहुण्यात निमंत्रण आलं. मग निमंत्रण आल्यानंतर आपण वाड्यात जातो ते मटण खायला वगैरे, म्हणजे जेवायला बसतो. मग जेवायला बसलं त्यांची पद्धत कशी असते, पहिल्यांदा 1-2 गोठ्या वाढायच्या आणि पुन्हा सगळ्याला चालू करा म्हणायचं. आणि 2-3दा फेऱ्या मारल्या की त्यांनी काय करायचं, यायचं आणि ते हेच विचारायचं, रस्ता देऊ का. मेन माठं जी माणसाला पाहिजे असतो ती मिळायची नाही. आणि ते लोणच्या फोडीसारखे 2 तुकडे टाकायचे आणि एक तांब्यावर आपली आमटी वाटायची. आणि ओळखीची माणसं गाठ पडली की, ओळखीची माणसं बघितली की तिकडेच मग ते थोडं प्रमाण जरा वाढवायचं, ते सुक्कं वाढायचं. मग इकडली माणसं लगे म्हणते आली तिकडं आणायला गेला ते सांगून त्या माणसाला जरा म्हणजे आणखी म्हणून सांगायला गेले. ती गेला तिकडून इकडे महागारी यायचंच नव्हता. मग नुसतं तेवढ्यावर भागवायचं. मग नुसतं ती रस्सा आणि भाकरी, दुसरं काय. मग म्हणजे असे निमंत्रण दिलं तर असं, त्यामुळे ते लोक निमंत्रण मटणाचे जेवण हे अशा पद्धतीचे असायचे. लोक मटणाचा कार्यक्रम असला का लोक जे लांबची माणसं असली का त्यांना थोडंसं हे करायचे, सारखं करायचे. जिवाळ्यातल्या माणसाला गपचीप वाढायचं. आम्ही एका आमच्या मित्रा घरी बी असंच झालं. या जगताप गल्लीला आमचे मित्र आहेत भोसले म्हणून. मग त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलल्यावर मग ते म्हणले चला म्हणले जेवायला. बसा म्हणले. मग बसा म्हणल्यावर आम्ही आपलं मग सगळे जवळची माणसं असल्यामुळे तिथे बसले सगळेजण. मग बसल्यानंतर त्यांचं काय झालं, मग बसलं. मग येईल तशी ओळखीची माणसं सरकून बसायचे. मग आम्ही सरकून जरा बसलो. मग त्यांचा जावा आला, त्यातल्या बसलेल्यापैकी जरा जवळचा माणूस होता. ते म्हणलं या म्हणला जावायला म्हणला. आणि जावा बसलं ती बायको आतनं वाकून बघायची आणि त्याला डोळे वटरायचे, आत या गी म्हणायचे. म्हणजे जावायला जरा प्रायव्हेट जीव घातलेलं कसं असते. मग आत या गी म्हणलं, जावा डोळे वाटरून बघायला लागला. म्हणजे आता ह्या पंक्तीतनं आत यायचं कसं. मग ते जेवण वाढलं. मग सगळ्या प्रमाणात पाहुणा जेवा लागला. पण त्या बायकोची घुसमस व्हायला लागली सारखी, सासूबाई ते आई जावाय आलाय बाहेरच बसलाय, जावाय आला बाहेर. त्या पोरीने काय केलं की मऊ आपलं म्हणलं मटण आणि त्या जावया पुढे बशी ठेवली आणि ते सगळे टवकारून बघायला लागले बाकीचे. म्हणजे जावया सुद्धा खाताही नाही ती काय. आता बशी तर पुढे ठेवले खायचं कसं कळलं. म्हणजे असा अनुभव आलेला. ते मटणच एक तर कमी मिळायचं ना त्यामुळं. आणि त्यात पुन्हा काय असे म्हणजे ओळखीच्या माणसाला जरा थोडं म्हणजे वेगळे ऑफर असते. आणि आता परिस्थिती कसे, मटणाचं जेवण आपलं गोडे जेवण जर असलं, मग गोडे जेवणाला आपल्याला जरी सकाळी निमंत्रण दिलं तिला की तासात माणूस काय म्हणते, हे आमच्या घरातले कोणी येणार नाही. आणि मटणाच्या जेवणाला म्हणलं की ते माणूस सकाळपासून लक्षात ठेवतो. बरोबर, आज जायचं आणि जाताना 4 माणसं संघ अजून घेऊन जातो. म्हणून मटणा जेवणाला महत्त्व दिलं जातं, गोड्या जेवणाला नाही. कळा. ते सुगीचा दिवस कसा असतो पहिलं? कसा सुगीचा दिवस म्हणजे कशी परिचय माहिती आहे. सुगीला आता आम्ही
ज्वाऱ्या वगैरे काढतो. मग ज्वाऱ्या काढताना गंमत काय, आता बोरा नाक्याला आपण गडी नेतो. मग गडी नेलं, गडी काय जरी त्याचं काम नसलं मग ते गडी आता 500 रुपयाला हजेरी ठरलेला असतो गडी, आहे ना. मग 500 ठरल्यावर ते गडी काय करतो, मग लगे अजून थांबतो. आता ठरल्यावर जायला हरकत नाही आपल्याबरोबर यायला. म्हणजे का मागं बघताय, तर माझा डबा येणार आहे म्हणतो, जेवण यायचं म्हणतो. मग आपलं काम बुडवून म्हणून आपण म्हणतो चला जेवण आहे आमच्याकडे म्हणतो, आणि ते नेतो. मग नेल्यानंतर मग गडी बी काय तिथं ते शर्ट अडकावं, ते ड्रम ठेवू, ह्यात त्याचा कालावधी अर्धा तास जातो अजून ठरवल्यामुळे बी. आणि पुन्हा कालावधी जातो आणि पुन्हा मग लगे काय जरा पाणी प्यायलं, पुन्हा 2-3 जण असतात. मग गोल बसून लगे मग आपल्याला काय बघून या शेतकऱ्याला जरा तो आपण जरा गंडूया किंवा जरा बघूया कसं चापजणी करून असं म्हणतात. मग काढायला चालू केले लगे मग त्या शेतकरी म्हणतो लगे हो पाणी घागर आणता का, आम्ही आणू. म्हणजे अजून ह्याने आणायला गेला म्हणजे अर्धा तास तिकडे जायला. मग ते शेतकरी काय करतो, आपलं काम हो म्हणून ती घागर आणतो तिथं. मग घागर घेऊन पाणी प्यायलं, पुन्हा गोल बसायचं. मग गोल बसल्यानंतर मग आपण चतुर असेल तर त्याचा उपयोग आहे, नाहीतर गडी बोलायला आपण बोलायला म्हणजे मग तासभर त्यांचा निघून जाते. मग ते म्हणायचे तुम्ही किती भाऊ आहे, काय जमीन एवढीच आहे का तुम्हाला. मग मी म्हणलं तुम्हाला म्हणलं 5 वाजता सुट्टी झाली, भाऊ किती बहिणी किती मी सगळं सांगतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे चतुरपणा त्या कामगाराचा हे ओळखला पाहिजे शेतकऱ्याने. बोलण्यात अडकावी, हां बोलण्यात अडकावायचं, कुठं तर आपला एक वाजवायच्या. म्हणजे अशी परिस्थिती. म्हणजे आणि पुन्हा त्या सुगीला पुन्हा ज्वारी काढताना सुद्धा ते भयंकर त्रास. ज्वारी काढल्यानंतर पेंढ्या बांधायच्या, पेंढ्या बांधल्यानंतर पुन्हा मग त्या बायकांचं कसं असतं 200 रुपयाला शेकडा ठरवून आणले असते. मग त्या बायका बी काय त्याची मोडते बायका मोडले. सुरुवातीला आपण बायका मोडताना त्यांना आणलेलं असते, कंच टाकावं लागतील बघा आमचं खळ काय भाऊ तुम्ही काय काळजी करू ना मामा, आम्ही काय तुम्हाला मदत करतो म्हणते ते. आणि ते सुरुवातीला खळं झालं मग आपण त्या मशीन सांगायच्या नादाला लागतो. मग मशीन सांगायला लागलं, मशीनवाला आपण मशीन दिसली की लगे बायकांचं अंग तापतंय. पहिल्यांदा 500 रुपये होय म्हणलेलं बाया लगेच म्हणते हो मामा ते सखूबाई काय म्हणते बघा. म्हणजे का काय झालं तुम्ही होय म्हणलं ना, आता अचानक असं कसं काय. नाही बाई 1000 रुपये दिल्याशिवाय आम्ही नाही म्हणतो म्हणते. मग ती पुन्हा ते त्यांच्या विनंत्या करायच्या, त्या बायांना पाया पडायचं, मग ती खळं करून घ्यायची. म्हणजे सुगीची परिस्थिती अशी त्रास आहे, ज्वारीच्या खळ्याला एवढा त्रास होतो. दुसरं काय जी रान आहे तिथे आपल्या मंगळ रान म्हणतो आपण, त्या रानाला बांध नाही बघा कुठं. नाही बांध नाही, तिथं बांध नाही. ही एकमेकाच्या विश्वासानं आणि एकमेकाच्या रानाचा अंदाज, हे बाबा आपलं शेत आहे एवढं, एक 4 आरे पडतात 5 आरे पडतात, ह्याच्यावरून ते शेतकरी अंदाज करतोय. आणि त्या अंदाजावरूनच तसं काय भांडण तंटा वगैरे नाही. आणि जरी काय धुसपूस झाली तर मग 2 दगडे इकडे 2 तिकडे. दगडं काय असे कमरेवर रवलेले नसते ते, उगं नारळावली धोंडे असते ते. ह्याने जरा शंका आली तिकडे टाकायचं, त्याने शंका आली इकडे टाकायचं, एवढंच करायचं. आणि त्याच्या हिशोबाने त्याने पेरायचं. पहिलं कसं होतं म्हणजे शेतकरी लोक बी साठवून ठेवायचे शेंदाडाचे वाळकाचे. मग ते बी असं त्या राखेत हे करून ते देवळीने ठेवायचे. मग एकमेकाला मागितलं म्हणजे द्यायचे ना शेतकरी, दोडक्याचे वाळकाचे याला. मग ते पेरायचे, मग त्यामुळे ते शेंदाड व्हायचे. पहिलं कसं शेतात शेंदाडं हरभऱ्यात वगैरे असे लांब वरवटेसारखी शेंदाडी यायची. त्यामुळे ते भाकरी आल्या काय न आल्या काय त्या शेतकऱ्याला त्याचं काय देणं घेणं नव्हतं. अजून काय काय रानात तेवढंच असायचं एवढ्याशिवाय दुसरं. रानभाज्या वगैरे काय, रानभाज्या वगैरे म्हणजे कडवणच्या. आता सध्या कडवणच्याचा काळ जे आहे, आता कडवणच्या म्हणजे ह्या मताने येणार आहे. कडवणचा पात्राची भाजी ही मताने येणारी भाजी आहे, वनस्पती आपोआप येते. काय टाकायची गरज नाही. कडवणचे गड्डे असतात ते मतानं निसर्गाच्या नियमानुसार ते येतात. मी बी आपलं मजा म्हणून आम्ही बी जायचो. आमचा एक मित्र होता, आम्ही 4-5 जण मिळून जायचो सायकलीवर शेंदाडा आणायला. मग जायचो. मग मी बी रानात एकदा होतो. मग आल्यानंतर मग मी म्हटलं पोरं आत्ताची धाडसे किती येते हे बघावं म्हणून मला जरा अंदाज आला. म्हणजे आमच्या शेजारचे 2-3 पोरं आपली कॉलेजची अशी चाललेली होती. मग मी आपलं शेंदाड खातच बसलो रानात. मग बसल्यानंतर मग त्यांचं चालू झालं गप्पा, हे बाबा हे इकडे शेंदाडले आहेत, हे बाबा हे इकडे शेंदाडले आहेत. मग त्यांचं चालल्यानंतर मग मी आवाज जरा काढला जरा ओ करून. मग त्या पोरांना जरा शांत वातावरण असल्यामुळे त्या पोरांना भीती वाटली. मग ते पोरं दुसऱ्या पोराला आवाज आला. मग ते पोरं म्हणलं हे गबस म्हणलं कशाच तर आवाज आला मला. मग पुन्हा एकदा आवाज काढला तसला ओ करून. मग आवाज काढल्यावर त्या पोरं ज्वारीनं त्यांना पळायचं कळलं नाही. धडा पोरं पळायला लागले रस्त्याकडेला. केव्हा रस्ता लागले असं वाटायला. मग मी म्हणलं आता आपण आहे म्हणून कळलं म्हणजे त्यांना ते आपल्या रागवायची म्हणलं. मी मग हळूहळू ज्वारीतनं मग त्यांच्यापाशी गेलो. मी अरे काय रे काय इकडे कसं काय आलं म्हणलं. हे तिकडे लांडगा यायला म्हणलं, आवाज यायला म्हणला, हो आवाज आला आम्ही पळून आलो म्हणलं. हे बाबा आम्ही काय तिकडे केव्हा जात नाही बाबा म्हणलं त्यांना म्हणलं. म्हणजे आत्ताची पोराचा एक धाडसीपणा थोडक्यात म्हणजे आलेला. तुम्ही रानामध्ये ते हे पण लावले बघा बुजगावनं. हां मी बुजगावनं म्हणजे कसं आहे आता हल्ली माणसं रानात राहायला नाही तयार. आता कोण राहणार नाही. 6 वाजले की कंप्लीट शिवार मोकळा असतो.
6ला प्रत्येक माणसं घरी, आणि गाड्या घोड्यामुळं लगेच माणसं आता माघारी येतात. मग त्यामुळं मग आम्ही काय दरवर्षी हरभरा हे करतो. मग हरभऱ्यात कसं आहे, वर्दळ नसून माणूस कोणतं राहणार आहे बाबा असं म्हणून वाटावं ह्या भूमिकेतनं आम्ही आपलं एक पॅन्ट शर्ट न्यायचा आणि ते आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं लाकडं बिकडं खाऊन ते मग असे पुतळे उभा करायचे. मग ते रात्रीच्याला 5-6 दरम्यान जरा अंधार पडला म्हणजे जरा लांबून बघणार वाटतं याला माणूस कोणतं उभारले बरं का असं वाटावं आणि भीतीवर व्हावं, म्हणजे आपल्या ह्याला वर्दळ लागू नये शेताला, म्हणून ते बुजवून आम्ही करतो. म्हणजे दरवर्षी मी करतो म्हणजे शेतीत. त्यानं फरक पडतो का? फरक पडतो की, फरक पडतो म्हणजे आता त्या आमच्या शेजारला सुगरण हॉटेल आहे, तिथं मेंढरवाले उतरले होते, मी ते भुजवणं केलं होतं. मग तिथं मग शेतातलं कामं संपली तरी पण तिथेच होतं भुजवणं. मग ते म्हणले, मग मी शेताला आलो, मी शेतकरी इथला त्यांना माहीत होतं. मग मी त्या भुजवण्याकडे गेल्यानंतर मग ते म्हणले, मामा भुजवणं काढू नका बरं का म्हणले. मी म्हणलं का हो? अहो तुमच्या भुजवण्याचा आम्हाला लय आधार आहे म्हणले, आमचा पाहुणासुद्धा भिवून पळून गेला म्हणले ते भुजवणं बघून म्हणले, काय रात्रीच्याला आलता म्हणले आमच्याकडे म्हणले. म्हणजे भुजवण्याचा असा फायदा आहे. आणि पुन्हा आमच्या एक मित्राचा एक परमिट रूम आहे काय, मग त्यांनी आम्हाला काय म्हणलं, तो असं आडनंमधनं आम्हाला न्यायचा म्हणजे असं परगावला जाताना ते. मग आम्हाला म्हणलं चला जायचं सोलापूरला फिरायला म्हणला. मग जायचं फिरायला म्हणलं, आम्ही 4-5 जण त्या उमेनी गाडीमध्ये बसलो. मग त्याने आम्हाला बसलेलं काय बसताना सांगितलं नाही, पण आता सहज एन्जॉय म्हणून जातो काय म्हणून आम्ही आपल्या गाडीत गेलो. मग गेल्यानंतर मग तिथं भया चौकातनं आम्ही वळल्यानंतर तिथं बोर्ड दिसलं आम्हाला, रक्तदान पुण्यदान. मग एकदम मी म्हणलं अरे बापरे म्हणलं आता ही रक्तदानावर गाडी आल्या. मग तिथं सगळे त्या सोलापूर जिल्ह्यातले परमिट रूमवाले सगळे तिथं त्या दारूबंदी ऑफिसला आलेले होते. मग तिथं आमचे सगळे एकमेकाचे आम्ही ओळखलं, इकडे मंगळातले काय परमिट रूमवाले होते, मग सगळ्याला ओळखलं. आलं हे काय परमिट रूम ह्यांचा काय व्यवसाय आहे ते येते, ते आपलं काय आहे म्हणलं, आपण सहज आलेलं आहे म्हणलं. मग आता त्या मित्राला संघ आणलेल्या मित्राला वाईट वाटेल. मग आम्ही काय केलं, बसलो 5-10 मिनटं. मग बसल्यानंतर आतनं आम्ही काय केलं, त्या चिकटपट्ट्या आणल्या त्या पांढऱ्या. मग पांढऱ्या आणल्या, सगळ्याला एक एक दिली. मग आम्ही चिटकवून आपलं बसलो असं. मग ते PSI ड्रेसवर आला, बरं तुम्ही रक्त दिले का? मग आम्ही म्हणलं आम्ही कशाला देतो, पण आम्ही म्हणलं हो दिले आम्ही म्हणलं जावा तिकडे बिस्किट ते मसाला दूध बी प्या जावा म्हणला. मग आम्ही जाऊन तिथं लगे मसाला दूध ते आम्ही पेलो. मग पेल्यानंतर मग जे आम्हाला नेणारा व्यक्ती ते हाताला धरून आला बाहेर. मग ते म्हणलं तुम्ही दिले का रक्त? दिले. अरे बाप रे म्हणला, काय रे बाबा मी द्या म्हणायच्या आधी तुम्ही दिले म्हणला. मग मनातल्या मनात म्हणलं व तो कोंबड्या रोज खाणार म्हणलं, आणि आम्ही वांगी खाऊन आमच्या रक्त कुठली यायचं, पण त्याला आपण म्हणायचं तर कसं. मग आपलं म्हणलं, मग ती नटा लागला. मग म्हणलं माझं भयंकर म्हणला तुम्ही म्हणला माझं हे शब्द म्हणला हे केला म्हणला, तुम्ही न बघता दिले रक्त. ती आनंद झाला त्याला. मग आनंद झाला मग आम्ही आपलं मग ते म्हणलं तुम्हाला चक्कर बिक्कर कुणाला येते का? मग ते आमचा एक मित्र म्हणला शिदू म्हणायचा लिगाडे, ते म्हणला मला जरा चक्कर वाटते म्हणलं. नाही म्हणलं आता आपण पटकून जेवण करायचं म्हणलं, चक्कर आली चांगली नसते म्हणलं. मग चांगलं 5 हॉटेल ओढकलं. मग आता रक्त दिल्यामुळे ह्याला अंग तापलं एकदम. मग तिथं आम्ही जेवणं केले. जेवणं केल्यानंतर मला पुन्हा बाहेर आलं, पुन्हा विचारा तब्येतीत काय फरक वाटतो का मला. मग ते चेष्टन म्हणायचे मला जरा चक्कर येते. मग जेव्हा यांचा ते सरतेबी वाटपाचा कार्यक्रम चालू झाला, चला मंगळवेळा अमुक त्यांचं नाव पुकारलं जे आम्हाला नेलेल्या व्यक्तीचं. मग तो व्यक्ती काय म्हणला, माझं सर्टिफिकेट दिले म्हणला, आता आमच्या चौघाचं द्याई म्हणला, ते माझ्याबरोबर आले म्हणला. अहो तुमचे म्हणला ते माणसाने म्हणला अजिबात दिलं नाही म्हणला रक्त म्हणला. मग ते व्यक्ती मग तिथं हादरला गे एकदम, अरे बापरे म्हणला ह्याने आपल्याला गनिमकावा केला म्हणले. मग ती व्यक्ती आम्हाला पुन्हा गाठ पडला. मग ती म्हणला मी राव मला सर्टिफिकेट आणायला गेलो म्हणलं तुम्ही दिलंच नाही. अरे दिलं ना, तू रोज कोंबड्या खाणार म्हणलं आणि आम्ही काय खातो म्हणलं, आमच्या तर कुठले एवढे रक्त येते ते म्हणलं. आम्ही दिले म्हणलं प्रत्येकाला, विशेष कामाला आम्ही रक्तदान करतोय म्हणलं, पण सारखं रक्तदान कुठनं आणायचं म्हणलं. पिक्चरच बघायला म्हणलं, पिक्चरला कसा माझा तिथं सिनेमाला हे कामाला सुट्टी म्हणजे सिनेमा असा लोकांचा भ्रम. उद्या सुट्टी म्हणल्यावर लगे प्लॅन चालू व्हायचं, उद्या काय कसं काय ॲडजस्ट करायचं काय. पिक्चर भरपूर असायचे. जुने पिक्चर म्हणजे काय असे राजेंद्र कुमार, सुनील दत्त, मनोज कुमार असे पिक्चर असायचे. मला जुन्यापैकी कुठला पिक्चर जास्त आवडला? जास्त पिक्चर म्हणजे आता नीलकमल म्हणा, काय असे शोर, पुन्हा म्हणा आपला ह्याचा सुनील दत्तच्या आपल्या इतर संघ म्हणा, असे म्हणजे असे जुने पिक्चर. गर्दी असायची का? गर्दी म्हणजे नवा सिनेमा तिकीट मिळायचं म्हणजे ते जीव का प्राण. मग पिक्चर आमच्या आजोळला एक थिएटर आहे, मी तिथे जायचो त्या थिएटरमध्ये. मग तिथं आम्ही ओळखीत असल्यामुळे 1-2 गाणे ऐकायचं आणि लगे बाहेर यायचं. मग तिथं माझ्यासारखं ते येणं जाणं बघितलं, मंगळवाड्यातले आमच्यातले 2-3 बघितलं, ते गुले इथं असतोय म्हणले. मग ते आमच्या ओळखीचे सिस्टर लोक होत्या. मग एक दिवशी मी असं जेवण करताना मग मला ते त्यांचं हुडकत ते आले. म्हणजे इथं गुले कोण आहे म्हणून ते मग सिस्टरने आल्या.
मग बघितलं तर आमच्या गल्लीवालेच होते ते. मग म्हटल्यानंतर मग ती म्हणलं का हो, तर ते म्हणले आम्हाला तिकीट पाहिजे म्हणले आणि असं असं. मग आता म्हणलं तिकीट पाहिजे म्हणलं, गावातले आले आहेत आपल्या, मग आम्हाला जरा बरं वाटलं. मग आमचे ते मामा म्हणणारे आमचे रागवा लागले मला, भाड्या म्हणले त्या थिएटरातच जाऊन राहा म्हणले तो, असं म्हणायचे. म्हणजे त्यांना राग यायचा, सिनेमा थिएटरात ते सारखं जायचं नाही हे नाही म्हणून. मग आम्ही त्यांना तिकीट काढून देऊन द्यायचं. मग त्या टायमाला असे 100-100, 150-150 माणसं रांगी असायच्या. सिनेमा तिकीट मिळणं शक्य नव्हतं. कसं काय एवढी गर्दी असायची? लय गर्दी, दुसरं साधनच नव्हतं ना, दुसरं काय साधन नव्हतं सिनेमाशिवाय. सिनेमा बघितला म्हणजे दिवस संपला, म्हणजे सुट्टी घालवली असा लोकांचा प्रचार. सार्थकी लागला. हां, सार्थक लागला म्हणल्यासारखं. आणि तिथं चाहता वर्ग भरपूर असायचा हो. आता तुमचा चाहता वर्ग वेगळा, मनोज कुमारचा चाहता वर्ग वेगळा, राजीव कुमारचे चाहते वर्ग वेगळे. फॅशन कोणाकोणाची असायची? फॅशन कोणाकोणाची असायची? फॅशन राजेश खन्ना वगैरे अशा लोकांच्या फॅशनी असायच्या पूर्वी. आणि ते पुन्हा साखरपुड्याला कसं येतं तसे ते हरबिरे घेऊन यायचे त्या चाहत्याला, अशी पराती वाजवत भेंड वाजवत यायचे. आणि त्याचा त्याला हार घालायचा, फटाकडा उडवायच्या. म्हणजे मी त्या हिरोला चाहता आहे, त्यांना अभिमान वाटायचा. आणि ते सिनेमाला जायचे मग गुलाबीतून. म्हणजे असं सिनेमाला जी पद्धत काय आहे. फॅशन करायची राजेश खन्नाची? फॅशन काय करायची? फॅशन काय म्हणजे कपड्याची फॅशन, केसाची फॅशन, असली फॅशन करायची. दुसरी फॅशन काय होती केस राजेश खन्नाची? असे लांबार केस. त्या टायमाला ते बॉबकट वगैरे काय हर एक नमुन्याचे कटिंग शूटिंग वगैरे असायचं. असं हाय क्लासमध्ये करायची. दुसरं काय नाही. म्हणजे असे सिनेमाचा परिस्थिती अशी असायची. पहिला सिनेमा बघितल्याशिवाय पर्याय नसायचा. कळला, बायकांची बी तेवढीच गर्दी आणि पुरुषांची बी तेवढीच गर्दी. आता जशा गाड्या वगैरे जिकडे तिकडे गाड्या दिसतात तुम्हाला, तसं पूर्वी लोक मग एका गावात दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं मग काय करायची? दुसऱ्या गावाला साधनच नसायचं. आता इकडून मंगळवारनं सोलापूरला जायचं म्हणलं 25 असायची. मग आम्ही बी काय करायचं, सोलापूरला कवा जाताना मामाया गावाला म्हणून सुट्टी म्हणून आम्ही जावं म्हणायचं. पण ती बोखंडी आमच्या 2 पाहिल्याच ज्वारी असायची, म्हणजे वानवळा म्हणून. मग ते गटुडं घ्यायचं आणि ते गटुडे घेऊन त्या बेगमपूरला उतरायचं. आणि त्या गटुड्यातनं असं करून बघायचं त्या नदीच्या पलीकडे गाडी आहे का, एसटी. मग त्या नदीतनं मग ते जायचं नावतनं पलीकडं. मग ते नावाला 10 पैसे आहे का, 10 पैसे आहे का, सुट्टी द्या म्हणून ते वरडायचा. मग त्याला 10 पैसे द्यायचे आणि त्या नावत बसायचं. आणि नावतनं पुन्हा पळसतोर काय कळलं ती गाडी हल्लेली असायची किंवा मिळायची न मिळायची. मग त्याला ते मग त्या गाडी पळापळी करून ती गाडी पकडायची आणि मग ते पुन्हा सोलापूरला जायचं. म्हणजे 1 दिवस नुसता जायला लागायचा त्या टायमाला सोलापूर. बेगमपूरला जायला रस्ता नव्हता का? नव्हता, पूल नव्हता. पूल पुन्हा बांधला, पूल पुन्हा नवीन झाला. होल्डीतनं पलीकडे जायचं? हां, पलीकडे होल्डीतनं जायचं आणि होल्डीतनं पलीकडे चालता येतं. आणि मग मंगळवारला सोलापूरनं जरी आलं, होल्डीतनं बेगमपूरला यायचं. बेगमपूरला लांबनं एसटी दिसली बरं, नाही तर लोक चालत यायचे मंगळवारला. एसटीतली लोक 10-15 बाया, 10-15 गडी असायच्या, चालत गप्पा मारत यायच्या. म्हणजे एवढी समशीलता बी होती चालायची. तसं काही नाराज होत नव्हते, गप्पा मारत चला आले जवळ करत मंगळवारला यायची. आता परिस्थिती तशी नाही. आता साधं स्टँडवर माणूस जात नाही चालत. म्हणजे अशी परिस्थिती. तमाशा बघितला हो तुम्ही? नाही, तमाशा म्हणल्यानंतर इथं तमाशा ही वाक्य ऐकली पहिली नुसते घरात वातावरण टाईट व्हायचं. का बरं? सिनेमासुद्धा बघायला सिनेमासुद्धा आम्ही घरात बघायचं म्हटल्यानंतर ते लय अवघड असायचं. सिनेमा बघायला सुद्धा आम्ही जायचं म्हटल्यावर घराच्या बाहेर झोपलेलं असायचो आम्ही कट्ट्यावर. मग ते घरातल्या वडिलांचं लक्ष असायचं, झोपलेत का, 9च्या आसपास झोपायचं. मग तिथं ते सिनेमाला जायचं म्हटल्यानंतर ते त्या झोपलेल्या ठिकाणी काय तर हातरुणाची गुंडाळी करायची, त्याच्यावर काय तर चादर टाकायची. मग ती बाहेर बिर कवा तर उठली पेटली दरवाजातनं बघायचं नाही. ती गांडोळी दिसलं मग त्यांना वाटत झोपले काही पोरगं नाही. पण आम्ही तिथे सिनेमाला गेलेलो असायचं. म्हणजे अशी चोरी असायची. आणि सिनेमाला गेलेलं जर म्हणून कळलं बिळलं तर मार भरपूर बसायचा. मग त्या मग त्याची चौकशी व्हायची, कुठनं आणले आटाने, कुणी तिकीट काढलं. त्याच्यामुळे सिनेमाला भीती असायची. कुठं नाही तुम्ही पैसे कुठले असायचे? पैसे मिळायचे नाही. ते थिएटरात कसं असायचं, अर्धा सिनेमा एंट्रोलला असायचा. मग एंट्रोलसाठी म्हणून जायचं 10-9 वाजल्यापासून जे बसायचे तर ते शेकोटी करत बाहेर, आता एंट्रोल होईल म्हणत बसायचं. मग त्यांनी ते एंट्रोल झाला की मग कवा एकदा आत जाईन, ते राहिलेला अर्धा भाग असतो तेवढा बघायला मिळाला की मग जिंकलं म्हणायचं. आतमध्ये चेक करत नव्हते? आतमध्ये चेक करत. त्या टायमा एंट्रोलला चेक करायचे, मोकळेच सोडायचे ते. पण त्याच्या आधी आत जायचं म्हणल्यानंतर अवघड असं अर्धे पिक्चर होईल अर्धे पिक्चर बघायचे. आणि जर आपण तिकीट बघायला म्हणलं त्याला कसरत लई करावं लागायची. पहिलं कसं होतं माहिती आहे, अशा आपण तिकीट फाडायची टाकायची. मग आमचा एक जोडीदार, आमचा एक भगरे म्हणून, आमचा राजेंद्र भगरे म्हणून मित्र होता. मग ते आम्ही जायचो थिएटरपाशी.
मग आम्ही दिवसा काय करायचो ते तिकीट गोळा करून आणायचे. हम्म. मग ते तिकीट काय करायचो ते असे चिटकावायचे, हम्म. गुलाबी पिवळे असे तिकीट चिटकवायचं पुस्तकात ठेवायचे चिटकावून. मग आधी ते सिनेमाचा अलाउन्स लागला की बघून यायचं आधी कुठलं तिकीट चालू आहे. मग तिथं गुलाबी कलर म्हणले मग ते पुस्तकातनं गुलाबी तिकीट काढायचं. मग असं करून ते सिनेमा आम्ही बघायचं. मग ते सिनेमा बघत असताना ते आमची तिकीट चिटकावून म्हणजे अजून एक दोन माणसं वाढली त्यात. मग आम्ही तिघं चौघं असं सिनेमाला गेलो. मग एक दिवस सिनेमाला गेल्यावर काय झालं, पहिल्या माणसाचं तिकीट ते हातात धरायला आधी 2 झाले. ते 2 झालं धडाधडाला कोण ते पळा लागला. ते पळाल्यावर हे 3 बी आम्ही पळालो. मग पळाल्यावर त्यांच्या लक्षात आलं आता इथनं म्हणले तिकीट बादलीत पाण्याचं बुडवायचे म्हणले. मग तेव्हापर्यंत ती सिस्टीम बंद झाली. मग ते बादलीतच पाण्यात टाकायला लागले. मग पुन्हा मग ते सिनेमा बघायचा म्हणजे बंद झाला. म्हणजे अशी परिस्थिती. सिनेमा बघणं सुद्धा फार अवघड होतं. बायकांना सुद्धा सिनेमा बघायचा अवघड असेल. एखादी बाई जर घरात शेजारी असली, ती बाई जर सिनेमा बघून जर आलेली असली आणि त्या बाईने जरा स्टोरी सांगितली ललिता पवारची, लई बाई ती ललिता पवार त्रास देते असं तसं म्हणली, मग ह्या 2-3 बाया अंग गरम व्हायचे. मग घरात मग ते वातावरण घरात तापायचे लगेच. मग तापल्यानंतर मग घरातल्यांनी मग आम्हाला विचारायचं, होय नंदा वहिनी चालली सिनेमाला, आम्ही जाऊ का हे ते. मग आपली आपण परवानगी कुणाची काढायची आईची. मग आपण आईला विचारायचं ते नंदा वहिनी ते सिनेमाला चालले ते जाऊ दे का. मग घरातल्याचं मत जाऊ दे असं म्हणायचं नाही. मग ते बघा बाबा तुम्ही माल काय म्हणायचे, आम्ही काय सांगायचं असं म्हणायचं. त्यामुळं जायचं बी अवघड न जायचं अवघड. मग तशा स्वरूपातनं मग आपण धाडसानं जर त्यांना जावं म्हणलं मग 2-3 दिवस ते सारखं टोमणे बसायचे. त्यामुळे बायकांनी सिनेमाला जायचं प्रमाण कमी होतं. म्हणजे भ्यायचे बायका सिनेमा बघायला जायला. हां घरचा धाक असायचा. धाक म्हणजे भीती असायची. म्हणजे पहिले सिनेमा वगैरे असं बघत नव्हते जास्त करून. हॉटेलात सुद्धा जर जायला म्हणलं, हॉटेलात वयस्कर माणूस जर बघितला आम्ही सुद्धा पळून माघारी यायचो. वयस्कर माणूस दिसला की का तर रागवायचे ते मुलांनी हॉटेलात खायला नसते काय असं, म्हणजे उलटगिरी वाटायची त्यांना. कोणाला रे येतो म्हणायचे. आम्ही एकदा काय झालं, आमचा एक मित्र होता ते जरा थोडे त्यापेक्षा ₹1-2 कवा तर साठले की मग तो काय करायचा हॉटेलात न्यायचा आम्हाला. मग हॉटेलात न्यायचा म्हणलं आम्ही त्या हॉटेलात द्वाशे आणि आमलेट, द्वाशे 25 पैसे आणि आमलेट 20 पैसे असायचे. मग त्या टायमाला मग आम्ही एकदा तिथं ते खाल्लेलं बघितलं. मग ते हॉटेल मालक ते म्हणला आम्हाला, कुणाला तुम्ही म्हणला, हॉटेल मालक रागवायचा. म्हणजे तुम्ही रोज असं येण्यामुळं म्हणजे अशी भीती असायची. हॉटेलात जायचं म्हणजे अवघड असायचं. कुठं होतं हॉटेल? हॉटेल इथं चौकात असायचं, राज हाऊस म्हणून हॉटेल होतं, कलुबर्मेचं हॉटेल असायचं. मग तिथे इडली, द्वाशी आणि ऑमलेट. द्वाशी म्हणजे ते पातळ असं दिरड्यासारखं असतं ते. आता ते द्वाशी आता लांबार असते की ती आम्हाला ते बघायचं होतं. नुसतं बोललं बघायचं आम्ही येता जाता द्वाशी ऑमलेट डोसा. हां काय म्हणलं बघू तरी या म्हणून आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. मग 4 आणि 20 पैसे अशी परिस्थिती असायची. ते थिएटर कसली होती हो पहिली? पहिले थिएटर तंबूची होती. तंबू थिएटर असायची. हे सांगोलेवाल्याकडे असायची, सांगोलेवाल्याची थिएटर असायची. हां पहिले इथं तंबूच असायचं, बाकी काय नाव होतं थिएटरचं? थिएटरचं म्हणजे आता पूर्वीची नावं होती मनेरी वगैरे असं. मनेरी होतं पूर्वी. तुळजाभवानी होतं ना? तुळजाभवानी. पुन्हा त्यांनी नुसतं नावं बदलायचे. तंबू तेच, ते लायसन्ससाठी त्यांनी नाव बदलायचे. हां तंबू तीच असायची. किती थिएटर होते मंगळमध्ये? थिएटर किती 2. एक थिएटर एक इथं 2 थिएटर आहे, ते काय चाललं नाही. कोणतं? हे रतनलाल शहा म्हणून थिएटर होतं, रतनचंद्र शहा. हां शारदा थिएटर त्याला नाव म्हणते. शारदा हे पुन्हा पाडलं, पण पहिलं रतनचंद्र शहा म्हणून थिएटर होतं. मग तिथं जादूगार वगैरे यायचे आणि ते थिएटर बी चालत होतं थोडं पण जास्त नाही. ते पहिली बघा आता तुम्ही जादूगर म्हटलं ना, पहिली खेळ असायचे बघा, गारुड्याचा ते असे बरेच खेळ असायचे. गारुड्याचे खेळ, गारुड्याचे सायकलपट्टू वगैरे असायचे. पहिले सायकलपट्टू आले म्हणजे त्या महारती देवळापाशी यायचे. मग ते सायकलपट्टू आले म्हणजे 8-8 दिवस ते सायकल गोल फिरायची ते. मग त्यातले वरच ते आंघोळ वरच सगळं असं. मग ती झोपतोय का, जागा राहतोय का, उतरतोय का बघायला रात्री ज्याला माणसं जायची. कोण मुलं हे ते. सायकलपट्टू म्हणजे काय? सायकलपट्टू म्हणजे त्यांनी सायकल उतरायचं नाही, नुसत्या फेऱ्या मारायच्या सारखं. किती वेळ? 2-3 दिवस असं रात्रंदिवस. हां कंटाळा आला की त्यानं ते 2 सायकली अशा करायच्या आणि वरच झोपायचं. सकाळी उठलं की ते वरच त्यांनी तोंड धुवायचं, पुन्हा सायकल फेरी मारायची. मग ते लोकांना एक प्रकारचं मग ती हळवपणा वाटायचा. मग लोक त्याला ते मग ते कार्यक्रम संपला मग त्याला मदत करायची, अशी परिस्थिती होती. म्हणजे लोक लांब नाही येत होते असे. आता ते जादूगार वगैरे असे यायचे, रघुजी जादूगार अमुक तमुक यायचे. काय करायचे जादू? ते जादूगार आले म्हणजे तिथं त्या थिएटरात यायचे. मग ते पहिल्यांदा त्यांनी ते दगड आडवे लावायचे, त्यांनी ते कणकीचं काय
लेप लावायचा, फडकं बांधायचं. मग आज जादूगार येणार, जादूगार येणार. मग लोक बी त्या जादूगारच्या अब्दा करा म्हणून दगडं मोठे मोठे शिळा आणून टाकायचे. आणि ते जादूगार काय करायचं, त्या शिळेच्या बाजूनं जायचं फटफटीवर. व्हायला म्हणजे माणसं खरंच जादूगार बाबा आहेत म्हणायचे. म्हणजे माणसाला उत्साह वाटायचा. मग त्या थिएटरला गर्दी पडायची. नाही जादू काय करायचं ते काय असायचं जादू म्हणजे काय आपलं हेच, म्हणजे कुठं पेल्यातनं काय, आता एखादी पोरं काय तर अचानक काय मागते खायला, तुला काय खायला पाहिजे, शेव पाहिजे. मग ते शेव आता त्या टायमाला कुठून आणायचे. मग त्या पेल्यातनं शेव तोंडात चालायचं त्याला. मग ते भास भास म्हणायचा शेव. मग काय करूया, ते मुलं मांडीवरची बाई मागायला येतं, ती मुलं देत नव्हती. तुमचा मुलगा जरा द्या, जरा वर जादू करा. हे नाही बाबा म्हणायचे. मग त्या जादूतनं त्या मुलाला कवा नेलेलं सो कळायचं नाही. त्या जादूवर त्या पेटीतनं काढायचा. मग त्या बाईला कळायचं, अरे बापरे आपला मुलगा तिथं कवा गेलाय. म्हणजे असे जादूगार होते जिवंत पूर्वी. पुन्हा मग बदलत गेला का. तुमचे खेळ काय होतं लहानपणी? खेळ काय लहानपणी खेळ म्हणजे इट्टी दांडू, गोट्या, काय सुरपारंबा, पुन्हा म्हणलं आपलं पतंग वावडी असायची. वावडीचा खेळ असायचा. एवढाच खेळ, इट्टी दांडू आणि गाडी वगैरे खेळायचे. पण खेळ जास्त का, तर खर्चाला पैसे नाही, रुपये मागायचे घरात बद्दल नाही. तुमची करमणूक तुमचं तुम्ही करा, बाहेर हिंडा, शाळा शिका आणि बाहेर हिंडा. काय रुपये द्यायची भानगड नाही. त्यामुळे स्वतःच श्रम करून स्वतः तयार करायचं. तुम्ही भवरा जरी करा म्हणलं स्वतःच करायचा कोराडीनं. कसा करा ना तुम्ही, इटू दांडी असले तुम्हीच करायचं. मग ते VIP लोक, श्रीमंत लोक तयार करून आणायचे सुतारा कोणते. मग गरीब लोक आमच्यासारखे आपले लोक घरातल्या घरात करायचे. म्हणजे असं असायचं. म्हणजे परत तिथे खेळसुद्धा म्हणजे असा असायचा. जुनं मंगळवेढा कसं होतं? जुनं मंगळवेढा कसं होतं? मंगळवेढा काय असं ग्रामीण पहिलं असं. इथं काय तसं म्हणजे काय, आम्ही आल्यानंतर इथं काय लाईट वगैरे काय नव्हती. पहिलं लाईट इथे इंजिनावर होती. इथे इंजिन असायचं या गणेशपुरीवर, त्या इंजिनावर लाईट असायची. लाईट भाग 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 अशी चालायची. ती ठराविक ठिकाणीच लाईट असायची. ती ठराविक चौकात कुठं उजेड दिसायचा. नाहीतर त्या नगरपालिकेचा माणूस यायचा, अशी जुनी खंदीला असायची. मग तो माणूस यायचा संदेश 6ला. मग तो काय करायचा, थोडं ते चिमणीनं तेल ओतायचा त्यात बाटलीनं, आणि तो काढीनं ते खंदील पेटवायचा. म्हणजे जेवढं तेल आहे तेवढं ते उजेड. मग त्याच्या 8 माणसं झोपायची. माणसं 8 साडेआठला घोरायला चालू व्हायची. कळा, साधन काय नसायचं करमणुकीचं. काय TV नाही, फिवी नाही, रेडिओ नाही, काय नाही. मग ते खंदीलून पेटवायचं, तेवढा उजेड. पुन्हा पुन्हा बत्ती हे ते पुन्हा पुन्हा चालू. तुमचं घर कुठं होतं मंगळ? घर माणसं इथे दामोदर रोडला आहे, चेडेकर गल्लीला घर आहे. घर जवळ आहे. पहिली जातपात होती का? नाही, पूर्वी जातपात होते. पण काय लोकांना ते तसं वाईट वाटायचं, म्हणजे नको वाटायचं. काय होते कशा असायची? जातपात म्हणजे काय मतभेद, तो कोणाचा मी कोणाचा. मग त्याला ती वागणूक द्यायची तशी. मग जरी आपल्या जिव्हाळ्यातलं असलं तर ते आपल्याला मग ऐकून वाईट वाटायचं. मग काय कळलेला इतर माणसं गाडी म्हणजे काय कळलं अशी लांब बसायची. आणि त्यात पुन्हा आपण म्हणायचे काय माणसं ती एक रे आत म्हणलं यायचीच नाही. ते बुजून तिथे हाय पाहिजे, हाय दगडावर म्हणायची. मग ते आपल्याला वाईट वाटायचं, ते दगडावर का बसला आहे. मग ते प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं, आयला ते अमुक अमके जाते म्हणून ते येत नाही का घ्या असं वाटायचं. पण ते आपल्याला वाईट वाटायचं, आयला ते बी माणूसच आहे, आपली माणूसच आहे असलं जरी कोणी म्हणत असलं तर ते आम्हाला काळजाला भिडायचं, वाईट वाटायचं. ते बलुतेदार पद्धत माहिती का तुम्हाला? बलुतेदार पद्धत पहिलं माहीत होती. पहिलं कसं होतं, ज्वारीला प्रत्येकाचा कसा गुरव, पुन्हा बेरड आणि त्या गैबी साहेबाज एक आपला मुजावर, अशा लोकांना एक पाचुंदा वर्षातनं द्यायचा. अशी 4 माणसं. आणि पुन्हा शेळके म्हणून एक आपले म्हशीचे वगैरे उपचार करणारा एक माणूस असतो, त्याला एक. अशी 4-5 पाचुंदे बाजूला काढून ठेवायची. काय करायचं वर्षातनं ते 5. त्यांनी आता म्हशीवाला जर असेल तर आपल्या म्हशीला काय दुखणं आलं त्याला बोललं की तो यायचा, काय झालं काय नाही, लगेच ते उपचार करायचा. त्याला गावठी काय असेल ती, मग त्यानं काय राबायचं, आपल्याला जरा माणसात आणायचं त्या म्हशीला आणि जायचा तो. आणि ते बोकडवाला जे असतो, ते मुजावरवाला असतो, ते कवा तर आपल्या घरात खारं मुरं देवदेव असलं म्हणजे त्याला बोललं की तो यायचा. मग तेवढं ते करायसाठी. आणि बेरड म्हणजे कशासाठी, आपलं सुरक्षित राहणार. ते कोरडे घेऊन आपलं इकडे तिकडे केरळ बाद झाले तेवढं म्हणायचे, ते एक आधार म्हणून. गुरु म्हणजे आपला म्हणजे आपला दैवत, आपलं घरचं दैवत म्हणून ते गुरुला एक मान द्यायची, म्हणजे एक पाचुंदा द्यायचा त्याला, अशी पद्धत असायची. मग आता ते पोरांचे त्यांची पोरं बिरं आता मुडीच निघाली, कोण राबना, कोण काय तयारी नाही, काय नाही. आता लोक द्यायला काय नाही म्हणत नाहीत, देतात. पण आता ती पोरं बी नाही ते, आणि ती मुलं बी नाही ते. कशामुळे बंद झालं? बंद झालं म्हणजे आता काळाप्रमाणे बंद झालं. त्यांना ते महत्त्व वाटे ना. आता गुटखा पुढ्या 150 रुपये खायला ते काय म्हणणार, 100 रुपये जारी देणार, कशाला जायला म्हणणार. त्याला महत्त्व त्यांना आता वाटेना. म्हणजे आता वडिलांना जे काय काळ होता ते वेगळा. आता ही मुलं आता
शक्यच नाही ते. आता ते मुलांना पटत बी नाही.